नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत रायगड या ठिकाणी. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर आणि मातीच्या कणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्ठ विष्णू वंदिता शाह सुनौ शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. ही शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेवरील ओळ आहे. रायगड किल्ल्याचा प्रमुख प्रवेशद्वार म्हणजे महादरवाजा. हा दरवाजा अतिशय मजबूत आणि भव्य बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. शत्रूला सहज प्रवेश मिळू नये यासाठी याची रचना करण्यात आली आहे. रायगड म्हणजे फक्त किल्ला नाही, तो मराठी अस्मितेचा जिवंत इतिहास आहे. जिथे शिवरायांचे पाऊल पडले ती माती आजही अभिमानाने जगते. हा आहे नाणे दरवाजा. हा दरवाजा किल्ल्यावरील दुय्यम प्रवेश मार्ग म्हणून ओळखला जात आहे. व्यापारी आणि सामान्य लोकांच्या येण्या जाण्यासाठी या दरवाजाचा उपयोग होत होता. पुढे बघाल तर एलिफंट तलाव म्हणजे हत्ती तलाव. किल्ल्यावरील हत्ती आणि इतर प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था म्हणून हा तलाव बांधण्यात आला होता. ही आहे हनुमान टाकी. हनुमान टाकी ही किल्ल्यावर पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाची जागा होती. येथे सैनिक आणि रहिवाशांसाठी पाण्याची सोय केली जात असे. पुढे बघाल गंगासागर. गंगासागर हा रायगडावरील सर्वात प्रसिद्ध तलाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी विविध पवित्र नद्यांचे पाणी येथे टाकण्यात आले होते असे मानले जाते. पुढे बघाल तर पालखी दरवाजा. राजघराण्यातील स्त्रिया आणि मान्यवरांच्या पालख्यांसाठी हा दरवाजा विशेष वापरला जात असे. हा आहे महाराजांचा राजवाडा. हा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा होता. इथे महाराजांचे दरबार भरत असे आणि राज्यकारभार चालत असे. पुढे बघाल तर वाघ दरवाजा. हा दरवाजा आपत्कालीन मार्ग म्हणून वापरला जात होता. किल्ल्याच्या कठीण बाजूस असल्यामुळे शत्रूपासून संरक्षणासाठी याचे महत्व होते. पुढे बघाल मेना दरवाजा. राणी आणि राजघराण्यातील स्त्रियांच्या प्रवेशासाठी हा दरवाजा खास बांधण्यात आला होता. हा आहे नगरखाना. नगरखान्यातून ढोल नगारे वाजवून महत्वाच्या घोषणा दिल्या जात असे. राजदरबार सुरू होताना येथे वाद्य वाजवला जात होता. पुढे पाहाल तर हा आहे होळीचा माळ. हा मोठा मोकळा परिसर सण उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी वापरला जात होता. ही आहे शिरकाई देवी मंदिर. शिरकाई देवी ही रायगड किल्ल्याची ग्रामदेवता मानली जाते. सैनिक आणि नागरिक येथे दर्शनासाठी येत असत. पुढे आहे जगदीश्वराचे मंदिर. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले हे प्रसिद्ध मंदिर आहे. महाराज येथे नियमित पूजा करत असे. येथील शिवलिंग येथील महादेवाची मूर्ती मनाला अतिशय मन मोहून टाकणारी आणि शांत करणारी आहे. पुढे आहे महाराजांची समाधी. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगड किल्ल्यावर आहे. हे ठिकाण प्रत्येक मराठी माणसासाठी प्रेरणास्थान आणि अभिमानाचे प्रतीक मानले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.